शेतकऱ्यांना प्रशासनानं साथ दिली नाही, मुख्यमंत्र्यांनी ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळ दौऱ्यावर चंद्रकांत खैरेंची टीका. रोहा इथल्या कार्यक्रमावर मंत्री भरत गोगावले नाराज. कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमध्ये नाव नसल्यानं नाराज. कार्यक्रमावर हक्कभंग आणणार, गोगावलेंची प्रतिक्रिया. मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेकडील 350 एकरवरील कांदळवन नष्ट. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केली पाहणी. कांदळवन जागेमध्ये मोठ्या प्रमाणावर डेब्रिज टाकल्याचा परब यांचा आरोप. मराठा ओबीसी आंदोलनातल्या आंदोलकांना मोठा दिलासा. 30 सप्टेंबरपर्यंत दाखल होणारे गुन्हे मागे घ्यायला मंजुरी. राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले गुन्हे मागे घेणार. वर्धा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे यशोदा नदीला पूर आल्यानं वर्धा राळेगाव मार्ग बंद. अनेक गावांचा संपर्कही तुटला. वीज पुरवठाही खंडित. नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या कारला लागली आग. घरी परतत असताना कार पेटली. घटनेत कारमधले सर्वजण सुरक्षित. बीडच्या अंबाजोगाईमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीनं पतीला केली बेदम मारहाण. मारहाणीमध्ये पतीचा मृत्यू. या प्रकरणी पत्नी विरोधात गुन्हा दाखल. सिंधुदुर्गात मुलानंच केली जन्मदात्या आईची हत्या. दारूच्या नशेत राहत्या घरी हत्या. आरोपी मुलाला 5 दिवसांची पोलीस कोठडी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.